ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण थंडी स्पेशल ना अतिशय वेगळ्या पद्धतीची अशी कांद्याची पातीची रेसिपी पाहणार आहोत. कदाचित यापूर्वी तुम्ही कधीच केली नसणार, कारण की यूट्यूबवर ही रेसिपी पहिल्यांदाच आलेली आहे. इतकी जास्त वेगळी आहे आणि खायला म्हणाल ना तर अगदी अप्रतिम लागते. त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे. अगदी घरातले सगळेच जण चाटून पुसून खातील ना, इतकी भन्नाट ही रेसिपी तयार होते. त्यामुळे प्रत्येकाने एकदा ही रेसिपी थंडी स्पेशल केलीच पाहिजे. तर आता बघा, इथे आपण कांद्याची पात घेतली आहे. आता या रेसिपीसाठी ना आपल्याला खूप जास्तसुद्धा कांद्याची पात लागणार नाही. अर्ध्या गड्डीमधली सुद्धा तुम्ही थोडीशी कमी कांद्याची पात घेतली ना तरी चालेल. आता ही पात आपल्याला व्यवस्थित अशी निसून घ्यायची आहे. पाहू शकता, अगदी व्यवस्थित कांद्याची जी पात आहे ना ती अगदी निसलेली आहे. आणि स्वच्छ 1 ते 2 पाण्याने ही कांद्याची पात आपल्याला धुवून घ्यायची आहे. कांद्याची पात ही चिरल्यानंतर धुवायची नाही, चिरण्याच्या अगोदरच आपल्याला ही पात धुवून घ्यायची आहे. आणि बघा, त्यानंतर अगदी बारीक अशी ही कांद्याची पात जी आहे ना ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. अजिबातच मोठी वगैरे ठेवायची नाही आहे. जितकी तुम्हाला बारीक कट करता येईल ना तितकी ही बारीक कट करून घ्या. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडं जरी आवडला असेल किंवा मग व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडा जरी आवडला ना तरी व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता बघा, सगळी पात आपली कट करून झालेली आहे. आता ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार इतकी कांद्याची पात घेतलेली आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर कांद्याच्या पातीचं प्रमाण हे वाढू शकता. पण शक्यतो ही रेसिपी थोडीशी वाढूनच करा, कारण की अजिबातच पुरणारसुद्धा नाही, इतकी जास्त अप्रतिम होते. आता थोडा वेळ ही कांद्याची जी पात आहे ना ती थोडा वेळ साईडला ठेवून देऊया. आणि इथे आपण एक कांदा कट करून घेऊया. बघा, रेसिपी ही 2 जणांसाठी करते, त्यामुळे एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. आता या तेलावरती आपल्याला हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. पाहू शकता, कांदा जास्तसुद्धा परतत बसायचं नाही आहे. हलकासा कांदा परतत आला की यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे. अगदी सुकं खोबरं असेल ना तर सुकं खोबरं घाला, किंवा मग जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल किंवा मग सुक्या खोबऱ्याचा किस असेल ना तो घातला तरी चालेल. आता त्याचमध्ये आपण बघा एक 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या सोलून घातलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे मी इथे कट करून. आता हे सगळं आपल्याला तेलावरती छान असं परतून द्यायचं आहे. बघा, फास्ट गॅसवरती आता हे तेलावरती छान असं परतून घेते. पाहू शकता, आपला जो मसाला आहे ना तो छान असा तेलावरती परतून झालेला आहे, म्हणजे छान पद्धतीने भाजून घेतलेला आहे आपण हा. आता गॅस इथे आपल्याला बंद करायचा आहे आणि हा मसाला थंड होईस्तोपर्यंत आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत त्याच कढईमध्ये मी 2 पळ्या इतपत तेल घालून घेतलं होतं. पुन्हा तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे, 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं आणि मोहरी छान तेलावरती फुललं की त्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. पाहू शकता, कढीपत्तासुद्धा तेलावरती छान असा परतून द्यायचा आहे. आता यानंतर इथे मी जे आपण वाटून घेतलेलं वाटण होतं ना ते घातलं होतं. फक्त वाटण टाकताना व्हिडिओ थोडासा स्किप झालेला होता आणि इथे वाटणामध्ये मी कोथिंबीरसुद्धा वाटलेली होती, त्यामुळे वाटण इथे हिरवं दिसत आहे. आता तेलावरती हे वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरतीच बघा, हे वाटण 1 ते 2 मिनटं तरी मी तेलावरती परतून घेणार आहे. आता वाटण परतल्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे, याने भाजीला रंग खूप छान येतो. 1 चमचा धना पावडर, 1 ते 1.5 चमचा कांदा मसाला आणि 1 चमचा इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे. फोडणीला थोडीशी कोथिंबीर घालूया. इथे तुम्ही मसाल्यांमध्ये तुमच्या आवडीनुसार सुद्धा मसाले घालू शकता. जर तुमच्याकडे गरम मसाले असाल तर तो घाला, किंवा मग चिकन मसाला वगैरे घातला तरी चालेल. आता हे मसाले तेलावरती आपल्याला असेच एक 3 ते 4 मिनटं परतून द्यायचे आहेत.
अजून तरी आपण इथे कांद्याच्या पातीचा वापर केलेला नाही आहे. नक्की कांद्याच्या पातीचा वापर कुठे करायचा ना हे सुद्धा पुढे सांगणार आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका. बघा, मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. आता इथे मी 1 ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे. मिक्सरच्याच भांड्यामध्ये इथे मी पाणी ओतून ते हिसळून यामध्ये घातलेलं आहे. आता तुम्ही किती लोकांसाठी करत असाल ना त्यानुसार इथे पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि याला एक छानशी उकळी आणून देऊया. तोपर्यंत जी आपली कांद्याची पात कट करून घेतली होती ना ती घेऊया. आता यामध्ये आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत. तर बघा, अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कोथिंबीरचं प्रमाण इथे तुम्ही जास्तसुद्धा करू शकता. आता यामध्ये अगदी थोडंसं जिरंसुद्धा घालून घेतलेलं आहे. अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि अगदी थोडंसं इथे मी बेडगी मिरची घातलेली आहे. थोडंसं धना पावडर घातलेली आहे. तुम्ही नुसतं हळद जिरं घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ इथे थोडंसं काळजीपूर्वक घाला, कारण की आपण जो रस्सा केला ना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला एक 4 ते 5 बेसन पीठ घालायचं आहे. पाहू शकता, जे आपलं घरचं बेसन पीठ असतं ना तेच इथे मी वापरलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता बघा, पाणी टाकून मी अगदी थोडं असं पाणी घालते आणि हे मिक्स करून घेते. चमच्याने न मिक्स करताना अशा पद्धतीने हाताने मिक्स करा, म्हणजे अगदी व्यवस्थित असं हे मिक्स करता येतं. तुम्ही नेहमीची कांद्याची पातीची भाजी तर नक्कीच खाल्ली असाल, पण एकदा या पद्धतीची करून पहा. अगदी वेगळीसुद्धा बनते आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते. जर कधी पाहुणेरावळे अचानक आले ना तरीसुद्धा ही भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता. बघा, आपलं जे पीठ आहे ना ते तयार झालेलं आहे आणि अगदी घट्टसरच पीठ ठेवलेलं आहे इथे मी. अजिबातच पातळ वगैरे आपल्याला करायचं नाही. तोपर्यंत एका साईडला जे आपण रस्सा उकळी करायला ठेवलं होतं ना त्यालासुद्धा छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे आणि याची अगदी छोटी छोटी आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे रश्श्यामध्ये. पाहू शकता, भजी आपल्याला अगदी मोठीसुद्धा ठेवायची नाही आहे. अगदी छोटी छोटीच अशी ही भजी सोडून घ्यायची आहे. अगदी छान आणि चमचमीत असा हा रस्सा तयार होतो. तुम्ही भाकरीसोबत खा किंवा भातासोबत, चपातीसोबत, कशासोबतही म्हटलं ना तरीसुद्धा हा रस्सा तुम्ही खाऊ शकता. अगदी चिकन, मटण, पनीरची भाजी अशा भाज्यांनासुद्धा मागे सारणारा हा रस्सा तयार होतो, कारण की अगदी चवीला अप्रतिम होतो. त्यामुळे थंडीमध्ये सगळ्यांनीच हा रस्सा केला पाहिजे. ज्यांना कांद्याची भाजी आवडत नाही, कांद्याच्या पातीची भाजी, ते सुद्धा अगदी आवडीने ही भाजी खातील. आता बघा, भजी सोडून झालेली आहे. आता यावरती एक 5 ते 6 मिनटं झाकण ठेवून दिलं होतं मी. अगदी मिडियम गॅसवरती झाकण ठेवलं होतं. पाहू शकता, भाजीचा रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे आणि जी आपली भाजी आहे ना तीसुद्धा छान शिजलेली आहे. जी आपण भजी सोडली होती ना ती अगदी छान पद्धतीने फुललेली आहे. एकदा नक्कीच करून पहा. असा झटपट होणारा रस्सा तुम्हाला नक्कीच ही भाजी आवडणार आहे. आणि आजचा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.